रेशनच्या तांदळाचा काळा बाजार उघड झालेला आहे। गजानन सेल्स ॲग्रो गोदामातून हा तांदूळाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। गोदामावर छापा टाकत जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। रेशनच्या तांदळासह डाळीचा देखील साठा आता जप्त करण्यात आलेला आहे। गजानन सेल्स ॲग्रो असं या गोदामाचं नाव होतं आणि ते जिल्हा प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तांदळाचा काळा बाजार झाल्याचं उघड झालेलं आहे। नुसतं तांदूळच नाही तर डाळीचा साठा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। गोदामावर छापा टाकण्यात आलेला आहे। रेशनच्या तांदळासह डाळीचा साठा देखील जप्त करण्यात आला आणि याच काळ्या बाजारामुळे सर्वसामान्यांना रेशनचं धान्य मिळत नाही। रेशनच्या तांदळाचा कसा काळा बाजार सुरू आहे हे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। या गोदामात सगळा हा तांदूळ साठवून ठेवलेला होता। याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि तांदळासह डाळ देखील जप्त केलेली आहे। संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहिली। आता राज्यभरातल्या आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सुरुवातीला बजेट संदर्भातील बातमी। केंद्र सरकारनं नव्या कर प्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे महिन्याला लाखभर पगार असणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे। सरकारनं आयकर स्लॅबमध्ये केलेल्या बदलांमध्ये सीतारामन यांनी 25% नवीन टॅक्स स्लॅब सादर केला आहे। आता 12 ते 16 लाखांच्या उत्पन्नावर 15%, 16 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर लागू होईल, तर 20 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 25% कर आकारला जाईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी ITR आणि TDSची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे। TDSची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिक आता 4 वर्षांपर्यंतचे रिटर्न भरू शकतात। तसंच ज्येष्ठांना टॅक्सवर दुप्पट सूट देण्यात आली। दोन घरांचे मालक असणाऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठी भेट मिळाली। जर तुमच्याकडे 2 घरं असतील आणि दोन्ही घरांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही आता दोन्ही मालमत्तांवर कर सवलतीचा दावा करू शकता। पूर्वी फक्त एकाच घरासाठी कर सवलत उपलब्ध होती। सर्व उत्पन्न वर्गातील लोकांना आता करात सूट मिळणार आहे। त्यामुळे मध्यमवर्गीयांना, नोकरशहांना, वेतनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे। ज्यांना नव्यानं नोकऱ्या मिळाल्या त्यांना करातून मोठी सूट मिळण्याची संधी असणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी पुण्यात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिले। उद्धव ठाकरे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत। उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली। एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे। त्याच दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। मुंबईत आता सार्वजनिक वाहतूक अर्थात टॅक्सी आणि रिक्षाचे दर महागलेत। मुंबई आणि मेट्रोपॉलिटन भागात आता काळ्या पिवळ्या टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांना कमीत कमी 31 रुपये द्यावे लागणार आहेत, तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत कमी 26 रुपये द्यावे लागतील। हे वाढीव दर आता 1 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून लागू झालेत। गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली आहे। देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 7 रुपयांनी कमी झाली, तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6.50 रुपयांची कपात झाली आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबईत मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे।
पुण्यातील मुंडवा ABC रोड परिसरात बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. रात्री 10:30च्या सुमारास हा प्रकार घडला. यात 2 जण जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आता अधिक तपास करतायत. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये GBS आजाराचे 10 नवीन रुग्ण आढळले, तर आतापर्यंत मृतांची संख्या 5वर पोहोचली. गेल्या काही दिवसात GBS आजारानं पुण्यात विळखा घातलेला आहे. अनेक रुग्ण समोर येत आहेत. पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम झाला आहे. शहरात डिसेंबर पाठोपाठ जानेवारीमध्ये देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं. पुण्यात यंदा गेल्या 10 वर्षातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमान 36°C डिग्रीच्या वरती गेलं होतं. पुढच्या बातमीकडे, इंदापुरात उजनी जलाशयात अवैध वाळू माफियांच्या 3 बोटी उद्ध्वस्त करत पाण्यामध्ये बुडून नष्ट करण्यात आलेल्या आहेत. इंदापूरचे महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. थेट जिलेटिनच्या साहाय्यानं स्फोट घडवत 3 बोटी उडून वाळू माफियांना मोठा दणका दिलेला आहे. इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे, कारण इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणामध्ये मैला मिश्रित सांडपाणी, रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येते. मात्र यावर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कारवाई करत नसल्यानं आळंदीचे ग्रामस्थ आणि वारकरी संतापलेत. अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर आपली दलाली केली असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी नाव न घेता रवी राणांवर केलाय. अमरावतीतून महाकुंभमेळ्यात नेलेल्या भाविकांची फसवणूक केल्याचा आरोप वानखेडेंनी केला. विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणातील शिक्षक प्रभाकर वाळके आणि शिक्षक धनपाल राऊत यांना निलंबित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी काही विद्यार्थी गांधी टोपी घालण्यास विसरले होते, त्यामुळे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात अतिक्रमण वाढलं होतं, त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालिकेने धडक कारवाई करत मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत मीटर रीडिंग संघटनेनं धरणं आंदोलन केलं. प्रीपेड मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद झालाय. अकोला वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू करत बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलंय. या बिबट्यानं बकऱ्या आणि गायीची शिकार केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. लोकसहभाग आणि शासकीय निधी या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांचं गाळ काढण्याचं काम केलं जाईल, असं पालकमंत्री नितेश राणेंनी सांगितलं. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलंय. गुजरातमधील भिलाड येथील एका दगडखाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आढळलाय. कौटुंबिक वारातून त्यांच्या भावानंच हत्या केल्याचं उघड झालं. नवी मुंबईत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची केलेली निवड 2च दिवसात रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. अरविंद नाईक यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली होती. अखेर रमेश चनितला यांनी पत्रक काढत जिल्हाध्यक्षांची निवड रद्द केल्याचं जाहीर केलं.
रत्नागिरीच्या शिवखोल घाटीमध्ये वडाच्या झाडाला भीषण आग लागली. झाडांना अचानक पेट घेतल्यानं नागरिक आणि वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. श्री गणेश. ठाण्यातील गायमुख खाडी किनारी बंद अवस्थेत असलेल्या एका बोटीला आग लागली. या घटनेत कुठलीही सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र बंद अवस्थेत असलेली बोट असल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. सदरची आग आटोक्यात आणण्यात देखील यश आले. माझ्या गावातील महिला आहेत. पाणी प्रश्नावरून संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे आक्रमक झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलं. अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यानं मंगेश साबळेंच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होते. यापूर्वी देखील त्यांनी अशा अनोखी आंदोलन केली आहेत. 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या गावात विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांनी केलेला आहे. 50,000ची लीड अपेक्षित असताना केवळ 3,500ची लीड मिळाली असं कल्याणकर म्हणाले. धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तेरणा ITI कॉलेजपर्यंत 170 अतिक्रमण काढण्यात आली आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौकानं मोकळा श्वास घेतला. नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखली गावातून 7 ते 8 लाखांचं सागवान जप्त करण्यात आलं. ही कारवाई करत असताना सागवान तस्करांनी पथकावर दगडफेक केली. या दगडफेकीत एका अधिकाऱ्यासह 8 कर्मचारी जखमी झाले. सद्गुरू रामानंद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं धाराशिव शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. माघी वारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील काजळा येथून गेल्या 35 वर्षांपासून रामानंद महाराजांची पालखी पंढरपूरला नेण्याची परंपरा आहे. महिला पुरुष बालवारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले. राज ठाकरेंचं स्टेटमेंट संगमनेरच्या मतदारांचा अपमान करणार आहे. भाजपचे नेते सुजय विखे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर संशय व्यक्त केला होता. त्यावर आता सुजय विखेंनी उत्तर दिलंय. जळगावमध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाड्यांचं अतिक्रमणावर कारवाई झालेली. अतिक्रमण काढल्यामुळे मात्र हातगाडी व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होते. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी आणि या हातगाडी व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद देखील वाढलेले आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी संपूर्ण टीम मात्र मनपाची रस्त्यावर उतरली. जळगावमध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण आढळून आलाय. विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसताना देखील एका महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा सुरू आहे. आजपासून 86 ते 125 किलो वजन गटात रोमांचक कुस्ती सामने सुरू झालेत. पहिल्या फेरीत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी विजय मिळवला. नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफुलाला योग्य भाव मिळत नसल्यानं पेरणी क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. गेल्या खरीप हंगामात 9 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी झाली होती. मात्र सूर्यफुलाला मिळणाऱ्या अल्प दरामुळेच शेतकऱ्यांकडून सूर्यफुलाचं उत्पन्न घेतलं जात नाही. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. MPSC ऑडिओ क्लिप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आता मोठी कारवाई केलेली आहे. चाकणमधून 2 जणांना गुन्हे शाखेने अटक केली. MPSC पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती.
एका एजंटच्या संवादाची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली. या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला होता आणि MPSCची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली होती. ऑडिओ क्लिप प्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणी आता 2 जणांना अटक केलेली आहे. चाकणमधून गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि त्याची दखल घेण्यात आली. पुण्यातील काही वृत्तपत्रांनी अशा काही बातम्या देखील लावलेल्या होत्या की उमेदवारांना अज्ञात नंबरवरनं फोन कॉल येत आहेत आणि त्यामध्ये त्यांना तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो, आम्हाला एवढ्या रकमेची जर का तुम्ही पैसे देण्याची कबुली दिली तर तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देऊ आणि मग तुमचं परीक्षेमध्ये जी निवड आहे ती निश्चित होईल. दीपक गायधणे आणि सुमित जाधव या 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतल्यावरती त्यांची विचारपूस केली आणि त्याच्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत पूर्ण माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली. पुण्यातल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. पाली तालुक्यातल्या बल्लाळेश्वरच्या मंदिरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अगदी सकाळपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसह फूल फळांसोबतच मोरपंखांनी सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झाले. जुन्नरजवळील लेणाद्रीच्या गिरिजात्मक गणपती मंदिराला गणेश जयंतीनिमित्त विविध फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक आहे. तसंच बाप्पाचा जन्मोत्सव गुहेमध्ये देखील साजरा करण्यात आलेला आहे. एका डोंगरातील गुहेमध्ये या गणपतीची स्थापना आहे. ओझरच्या विघ्नहर्त्याला फुलांची उधळण करत माघी गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. यानिमित्त कीर्तन देखील आयोजित करण्यात आलं होतं. पहाटे श्री विघ्नहाराची महापूजा करून धार्मिक विधीला प्रारंभ झाला. श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या लाडक्या बाप्पाचं माघी गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने भाविक महागणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. गणेश जयंतीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या यात्रा उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महडमध्ये वरदविनायक गणपतीला भाविकांच्या मोठी गर्दी दिसून येते. माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांनी यावेळी मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. संपूर्ण मंदिरात देखील आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेल्या नाशिकच्या बागलाडमधील वनकर्मचारी राजेंद्र साळुंके यांनी वरिष्ठांच्या दाचाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. काल त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी नामपूर ताराबाद रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. चोरी गेलेले 10,20,000ची 50 महागडे मोबाईल तक्रारदाराला परत करण्यात आलेत. मुंबई नाका पोलिसांनी ही कामगिरी केली. CIR प्रणालीद्वारे या महागड्या मोबाईल फोनचा शोध लागलाय. आज मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. नाशिकमध्ये 2 दिवसात 4 देशी बनावटीचे कट्टे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. 8 दिवसात 5 गावठी कट्टे जप्त झालेले आहेत. नाशिक रोड परिसरात गस्ती दरम्यान पोलिसांनी सोमेश्वर हंगरके या 27 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले.
नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड येथील शेतकऱ्याच्या संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झालंय. अनु प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या निराला तणनाशकाची फवारणी केली असता 15 हेक्टरवरील कांदा पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे पंचनामे करून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे 400 एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी प्रशासनानं केली. त्याकरिता तपोवनामधील 318 एकर जागा निश्चित आहे. गोदाघाट परिसरात 5 नवीन पूल उभारण्याचं नियोजन करण्यात आलं. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे कल्याणमधून. केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांवर अटकेची टांगती तलवार आहे. कारण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लार्कला 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचत अटक केली. प्रशांत धीवर असं या लाचखोर क्लार्कचं नाव आहे. या लिपिकानं मोठा खुलासा केलाय. फक्त माझ्यासाठी नाही तर बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असा खुलासा धीवरनं केलाय. त्यामुळे केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त उपायुक्तांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशांत धीवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 1.5 लाख रुपयांची लाच घेताना एका क्लार्कला अटक केलेली आहे. मात्र त्यांनी जो धक्कादायक खुलासा केला तो महत्त्वाचा आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ही लाच घेतली असा खुलासा त्यांनी केलेला आहे. आता या वरिष्ठांवर काय कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त आहेत आणि उपायुक्त देखील आहेत. त्यामुळे या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक होणार का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत या क्लार्कला अटक केलेली आहे. प्रशांत धीवर या अँटी करप्शन ऑफिसरने कोर्टाकडे प्रोड्यूस केलं होतं. त्याच्यावर 1.5 लाख रुपयाची लाच घेताना त्याला ऑन द स्पॉट पकडल्याचे ॲलिगेशन होते. मेहरबान कोर्टामुळे त्याला हजर केल्यानंतर त्या सदर केसमध्ये 2 आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी तसंच व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी मेहरबान कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. हे 2 आरोपी कोण आहेत? नाव आहे FIR-मध्ये 2 आरोपींची नावं तावडे आणि ठाकूर आणि अशी 2 नावं दिलेली आहेत. आता पुढच्या बातमीकडे. आज माघी गणेश जयंती आहे. त्यामुळे गणेश दर्शनासाठी भाविकांनी अगदी राज्यभरातलं जे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे त्यांच्यामध्ये गर्दी केलेली आहे. आज माघी जयंती निमित्तानं साम टीव्हीवर तुम्ही अगदी अष्टविनायकांचं दर्शन घेऊ शकता. मोरगावचा मयुरेश्वर, त्याच्यात जवळ असलेला सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो भीमा नदीच्या किनारी आहे, इकडे लेण्याद्रीचा गिरिजात्मक जो डोंगरावर आहे, इकडे रायगड जिल्ह्यातील महडचा वरदविनायक, तिकडे रायगड जिल्ह्यातील पालीचा बल्लाळेश्वर या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत आहेत. तुम्ही देखील घर बसल्या अष्टविनायकाचं दर्शन घेऊ शकता. आता पुढच्या बातमीकडे. बातमी कोल्हापूरमधून. ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेसाठी कोल्हापुरातील भादवणकर ग्रामस्थ अगदी थेट विमानानं पोहोचलेत. यात्रेसाठी विमानानं प्रवास करणाऱ्या भादवणच्या नागरिकांचं कोल्हापूर जिल्ह्यात कौतुक होतंय. नेमकं काय घडलंय पाहूया हा खास रिपोर्ट. कोल्हापूरकरांचा नाद खुळा. गावच्या यात्रेसाठी अख्खं विमान बुक. पैशाला नाही तोटा, यात्रेचा आनंद मोठा. मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना गावची ओढ कायमच असते. विशेषतः सणवार किंवा यात्रा आली की हमखास मुंबईकर सुट्टी टाकून गावाकडे धावतो. गणपती आणि शिमग्याला न चुकता जाणारा कोकणी माणूस विरळाच. मात्र गावी जाण्यासाठी अख्खे विमानच बुक केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो, असं घडलंय. मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भादवणच्या ग्रामस्थांनी गावच्या यात्रेला जाण्यासाठी चक्क विमान बुक केलं. कोल्हापूर विमानतळावर दाखल होताच गावकऱ्यांनी महालक्ष्मीचा जयघोष केला. गावच्या यात्रेला विमानानं याची संकल्पना नेमकी कशी सुचली पाहूया. BR पाटील यांनी गावकऱ्यांच्या ग्रुपवर संकल्पना मांडली. गावकऱ्यांकडून कल्पनेला होकार मिळाला. नावाची नोंद सुरू झाली आणि बघता बघता क्षणात विमान हाऊसफुल झालं. अनेकांचा पहिलाच तसा हा विमान प्रवास. गावाकडील हौशी मंडळीही मुंबईतून विमानानं पुन्हा गावी यात्रेला परतली. विमान लँड झालं आणि हौशी गावकरी गावातही पोहोचले.
मुंबईत राहणारी गावाकडची लोक थेट विमानानं आलेत म्हटल्यानंतर गावाकडे देखील जंगी स्वागत झालं. गावाकडे यात्रेला विमानानं जायची हौस फिटल्याची भावना अनेकांच्या चेहऱ्यावर होती. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.